नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा आपला प्रश्न जरा वेगळा आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि प्रश्न असा आहे, की आपल्याला एक थॉट लीडर कसं बनता येईल? आता थॉट लीडर हा शब्द ऐकला तरच काहीतरी वेगळं असं वाटतं. पण याचा सरळ आणि साधा अर्थ आहे, थॉट लीडर म्हणजे विचारक नेता. आता ह्याला जरा अजून मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो. थॉट लीडर किंवा विचारक नेता म्हणजे नक्की हा व्यक्ती काय करतो? आता थॉट लीडरचा अर्थ आहे, की आपण एखाद्या क्षेत्रात इतके विशारद आहोत, की आपण जे सांगतो त्याचा इतरांच्या मनावर, त्यांच्या विचारांवर प्रभाव होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही खेळाच्या क्षेत्रात खूप जास्त माहिती मिळवली असेल किंवा तुम्ही त्याच्यातले तज्ञ असाल, तर मग लोक तुमचं त्याच्याबद्दल तुमचं मत ऐकतील. त्याचबरोबर समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये खूप माहिती मिळवली असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केटच्या संदर्भात थॉट लीडर किंवा विचारक नेता असे ओळखले जाल. तर ज्या क्षेत्रात तुमचं ज्ञान सखोल आहे, इतरांपेक्षा जास्त चांगलं आहे, त्या क्षेत्रात तुम्हाला थॉट लीडर किंवा विचारक नेता असं मानलं जातं. आता प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जे काही ज्ञान असेल ते मिळवण्याचा प्रयत्न करावाच. पण त्याचसोबत आपण सकारात्मकरित्या इतरांवर प्रभाव कसा पाडू शकतो, हा विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं. आणि म्हणूनच विचारक नेता बनणं म्हणजे थॉट लीडर बनणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, विशेषतः आजच्या काळात. पण हे बनणं तितकं सोपं नसतं. कारण याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला एकाच वेळेस कराव्या लागतात. पण त्या करणं तितकंच गरजेचं आहे, असं मला वाटतं. तर काय नक्की करायला हवं आपण? याचाच उलगडा मी करणार आहे. तर सर्वप्रथम जर तुम्हाला एक विचारक नेता बनायचं असेल, एक थॉट लीडर बनायचं असेल, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीत विशारद होणं अनिवार्य आहे. आता कोणत्या विषयात? हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे, त्याच्यात तुम्ही माहिती मिळवायला हवी. मग कदाचित ते खेळासंदर्भात असेल, स्टॉक मार्केटच्या संदर्भात असेल, अगदी साधा सोपा विषय की चहा आणि कॉफी याच्यात जरी तुम्हाला इतरांच्या तुलनेत जास्त माहिती असेल, तर तुम्ही त्याच्यातलेही तज्ञ होऊ शकता, विचारक नेते होऊ शकता. पण कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला सखोल ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्याचमुळे आपण इतरांचंही मार्गदर्शन करू शकतो आणि मग लोक तुमच्याकडे एक विचारक नेता या दृष्टिकोनातनं पाहू लागतील. पण तज्ञ होणं इतकंसं सोपं नसतं आणि त्यासाठी आपल्याला बराच वेळ, बराच ज्ञान कमवून घ्यावा लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट आणि तो म्हणजे अनुभव. आता तुम्ही एखाद्या गोष्टीत जर विचारक नेते होणार असाल, तर त्यासाठी तुमच्याकडे अनुभवाचा प्रचंड मोठा साठा हवा. बऱ्याचदा आपल्याकडनं चूक अशी होते, की आपण अनुभव याची सरळ तुलना करतो वयाशी. म्हणजे जास्त वय जर असेल, तर अनुभवही जास्त. पण असं प्रत्येक वेळेस गरजेचं नाही. कारण अनुभव मिळवण्यासाठी फक्त वयाची अट नसते. अर्थातच जर तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करत असाल, तर त्यातनं तुमचा अनुभव वाढतोच. आणि म्हणूनच एखादी गोष्ट जितक्या वेळा जास्त तुम्ही करता, तितकंच जास्त तुमचं ज्ञान वाढत जातं आणि तुम्हाला हे देखील कळतं, की योग्य पद्धत कोणती आणि चुका कुठे होऊ शकतात. आता चुका कुठे होऊ शकतात हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुमच्याकडे असलेल्या अनुभवाचा साठा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो आणि याच अनुभवाचा वापर करून तुम्ही इतरांचंही मार्गदर्शन करू शकता. त्यांना सांगू शकता, की कोणती गोष्ट त्यांनी करायला हवी आणि कोणत्या गोष्टी, कोणत्या चुका यापासून त्यांनी सावध असायला हवं. आणि म्हणूनच अनुभव याला दुसरा तोड नाही, पण अनुभव म्हणजे फक्त वय नव्हे. तिसरी महत्वाची बाब, याला म्हणतात कटिंग एज रिसर्च. याचा अर्थ संशोधन. आता संशोधन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं? त्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणात वाचन करावं लागेल, गोष्टींचं निरीक्षण करावं लागेल. जे तुमच्या क्षेत्रात तुमच्यापेक्षाही जास्त तज्ञ मानले जातात, त्यांच्याही गोष्टी ऐकाव्या लागतील, लोकांचं मत घ्यावं लागेल आणि एकंदर तुमच्या समक्ष ज्या गोष्टी घडत आहेत, त्याचा आढावा घेऊन त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता गुणवत्ता मिळवण्यासाठी, तज्ञ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग त्यासाठी तुम्हाला वाचन प्रचंड प्रमाणात वाढवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला लोकांशी बोलावं लागेल, त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त निरीक्षणही करावं लागेल. आता याला दुसरा कोणताही मार्ग नाही आणि म्हणूनच बरेच लोक थॉट लीडर किंवा विचारक नेता बनू शकत नाहीत. कारण त्यासाठी या सगळ्या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही एका महिन्यात भरपूर वाचन केलं आणि नंतर वाचन थांबवलं, तर आपल्याला थॉट लीडर होता येत नाही. त्याचसोबत तुम्ही एकदा शोधग्रंथ वाचलं, पण त्याच्यानंतर काय चाललंय पुढे तुम्हाला माहितीच नाही त्या क्षेत्रात, तर मात्र तुम्ही विचारक नेते होऊ शकत नाही.
म्हणून या सर्व गोष्टी फक्त एकदा न करता सातत्याने चालू ठेवणं, वर्षानुवर्ष त्यातलं ज्ञान संपादन करणं आणि ते ज्ञान लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बराच आटापिटा करावा लागतो. चौथी महत्वाची गोष्ट ज्याला म्हणतात फोरसाइट, याचा अर्थ भविष्याबद्दल ज्ञान एकत्रित करणं. आता भविष्य सांगणं म्हणजे एखाद्याचं हात पाहून आपण त्याचं भविष्य सांगतो अशातला भाग नाही. पण ज्या विषयात आपण विशारद आहोत, त्या विषयाबद्दल भविष्यात नक्की काय घडू शकतं, हे लोकांसमोर मांडता जर आपल्याला आलं, तर मात्र आपण एक चांगले विचारक नेता ठरू शकतो. आता भविष्याबद्दल सांगणं इतकंसं सोपं नसतं, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, ज्याचा परिणाम आपल्या क्षेत्रावरही होत असतो. म्हणूनच आपण एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल भविष्यवाणी करत आहोत, ती फक्त भविष्यवाणी करून चालत नाही, तर आपण जे सांगत आहोत, त्याचे पुरावे मांडावे लागतात. जे सांगत आहोत, ते खरंच घडतंय का हे पाहावं लागतं. म्हणून जितक्या जास्त वेळा तुमचं बोलणं हे खरं होईल, तितकाच लोकांचा विश्वासही तुमच्यावर वाढत जाईल. पण असं प्रत्येक वेळेस होईलच असं नाही, पण जास्तीत जास्त वेळा, बहुतांश वेळा जेव्हा तुमचं सांगणं हे खरं ठरेल, त्यामुळे लोकांचा तुमच्यावर हळू विश्वास देखील वाढत जाईल आणि मग तुम्ही एक श्रेष्ठ विचारक नेते म्हणून ओळखले जाल. तर या 4 गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. आता हे फक्त या 4च गोष्टी आहेत का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त देखील अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला कराव्या लागतील, एक विचारक नेते म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी. पण या 4 गोष्टी मात्र तुम्हाला कराव्याच लागतील. कोणत्या 4 गोष्टी? एक्सपर्टीज, याचा अर्थ ज्ञान इतकं मिळवावं लागेल, की एखाद्या गोष्टीत, एखाद्या विषयात तुम्ही तज्ञ होऊ शकाल. दुसरी गोष्ट अनुभव. लक्षात ठेवा, अनुभव म्हणजे फक्त वय नव्हे. एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो, तेव्हा काय चांगलं घडू शकतं आणि काय वाईट घडू शकतं, याच्यातला फरक आपल्याला स्पष्ट कळून येतो आणि आपण लोकांचं मार्गदर्शन करू शकतो. तिसरी गोष्ट ज्याचा अर्थ कटिंग एज रिसर्च. आपल्या क्षेत्रात नक्की काय चाललंय, काय घडतंय याचा आढावा घेण्याची आपल्यात ताकद असावी. त्यासाठी आपल्याला वाचन दांडगं ठेवावं लागेल, निरीक्षण करावं लागेल, लोकांची मतं जाणून घ्यावी लागतील आणि एकंदर सगळ्या गोष्टींना पाहता आपल्याला काय नक्की घडतंय हे समजून घ्यावं लागेल. आणि चौथी महत्वाची गोष्ट भविष्याचं ज्ञान. याचा अर्थ आपण जे ज्ञान संपादन केलं, याच्यामुळे आपल्या क्षेत्रावर काय त्याचा परिणाम होऊ शकतो, येणाऱ्या काळात कोणते फेरबदल होऊ शकतात, ही माहिती आपल्याला लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवावी लागेल. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस तुमचं बोलणं बरोबर ठरणार नाही, पण बहुतांश वेळा जरी तुम्ही हे करू शकलात, तरी देखील तुम्ही एक श्रेष्ठ थॉट लीडर म्हणून ओळखले जाल. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, अंमलात आणा आणि नक्कीच लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. पण थॉट लीडर होणं याच्यासोबत एक जबाबदारी देखील आहे. याचा अर्थ आपण लोकांची दिशाभूल नक्कीच करू नये. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसेल किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपलं अपुरं असेल, तर लोकांना हे सांगणं, की माझ्याकडे सध्या पूर्णतः माहिती नाही. याबद्दल माझ्या ज्ञानात अजून त्रुटी आहेत, त्या मला भरून काढाव्या लागतील. याच्यातही काहीच वावगं नाही. बऱ्याचदा लोक लाजतात, की आपण तज्ञ म्हणून घेतो, पण आपल्याला माहिती नाही, असं लोकांना कसं सांगणार? पण लोकांची दिशाभूल होऊ नये, त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचू नये, हे देखील आपलं परम कर्तव्य आहे आणि ते लक्षात ठेवूनच आपण लोकांपर्यंत एक श्रेष्ठ थॉट लीडर म्हणून स्वतःला पोहोचवू शकतो. तर एक चांगला विचार नेता जर तुम्हाला व्हायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील आणि वारंवार कराव्या लागतील. आणि मला पूर्ण खात्री आहे, जर तुम्ही हे केलंत, पाळलंत, तर नक्की तुम्ही देखील एक चांगले विचार नेते होऊ शकाल आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडू शकाल. तर याचा वापर करून पहा. मला नक्कीच तुमचं मत ऐकून घ्यायला आवडेल आणि आज माझं लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.